माझं सौभाग्य भाग 68। टेंटमध्ये मधुराला काही नीट झोप आलीच नाही, म्हणून लवकरच उठून ती बाहेर आली आणि बाहेरचा ॲटमॉस्फिअर बघू लागली। सूर्य अजूनही ढगांच्या आडच होता, पण त्याच्या छटा दिसू लागल्या होत्या। थंड हवा, आजूबाजूला हिरवळीचं साम्राज्य। बरेच लोक अजूनही साखर झोपेत होते। ती स्वतःचे फोटोज काढत होती। रोजच्यासारखा बाजूला हात ठेवत तो मधुराला उठवायला गेला, तर ती नव्हती, म्हणून थोडासा घाबरतच बाहेर आला। तर मॅडम मस्त बाहेर लेकच्या जवळ निसर्गाचा आस्वाद घेत होत्या। थोडासा लूज टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, थोडे विस्कळीत झालेले केस, झोप नीट न झाल्यामुळे सुजलेले लाल डोळे, पण चेहऱ्यावर $1,000,000 स्माईल। कोणीही बघताच क्षणी प्रेमात पडेल असा चेहरा। तो बघतच होता, पण ती भलत्याच मूडमध्ये होती। गुड मॉर्निंग माय डिअर हजबंड। गुड मॉर्निंग बच्चा। जवळ येऊन तो तिला हक करतो। झाली झोप? ती मान हलवून नाही म्हणते। माहितीये, सारखी चुळबुळ करत होतीस रात्री। मला अशी खाली झोपच येत नाही, माहितीये मला। आज रात्री ना तुला एकदम माझ्या जवळ घेऊन झोपेन, इतकं जवळ की तुला बेड आणि गादीची पण गरज पडणार नाही। काय हो हे सकाळ सकाळी? अजून तर दिवस उगवायचाय आणि तुम्ही फार रात्रीची तयारी केलीये। करावी तर लागणार ना, तू तर स्वतःहून काही मला देत नाहीस। विकी, काही काय? ती लाजून अवघडून जाते। चला ना सायकलिंग करू, मी आपल्यासाठी सायकल्स मागवल्यात। चल मग फ्रेश होऊन जाऊयात। दोघंही फ्रेश व्हायला गेले। मधुरा विकीच्या आधी तयार होऊन आली होती। खूपच हॉट दिसत होती। ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर वाटत होती। केसांची हेअरस्टाईल केली होती, कोणताही मेकअप नाही। मग विकी, रेस लावणार का? हर्षीला शोना। आधी रेस लावा तरी, मग बघू कोण जिंकताय आणि कोण हारताय ते। चल मग, जो जिंकेल तो जे काही सांगेल ते हारणाऱ्याने करायचं। डन। दोघंही रेस स्टार्ट करतात। मधुरा जीव काढून चालवत असते। विकी पण काही कमी नव्हता, तोही फुल ऑन जोश मध्ये चालवत होता। कधी ती पुढे तर कधी तो पुढे जात होता। पुढे जाऊन तो तिला तोंड वाकडं दाखवायचा, म्हणून ती चिडून अजूनच फास्ट चालवत होती। आता फक्त थोडंच अंतर बाकी होतं। दोघेही आसपासच होते। विकी पुढे जाणारच होता, तोच मधुराने डोळे बंद करत तोंडाचा चंबू करत त्याला फ्लाइंग किस दिली। तो तिथेच थांबला। जे काही झालं ते इतक्या फास्ट झालं की त्याला समजलंच नाही। याचाच फायदा घेत ती पटकन पुढे निघून गेली आणि रेस जिंकली सुद्धा। येस, मी जिंकले। तू चीटिंग केलीस शोना। मी काय केलं? तू मला तुझ्यात गुंतवलंस। ते तर खूप आधीच केलं होतं, नवीन काहीतरी सांगा ना। असं का? खूप जास्त बोलायला लागलीस तू, बघतोच आता तुला। असं म्हणत तो तिच्या मागे तिला धरायला पळाला, पण ती तोंड वाकडं दाखवत पळत होती। त्याने तिला मागून जाऊन दोन्ही हातांनी पकडलं। बोल आता, काय म्हणत होतीस? जो जिंकेल त्याचंच ऐकायचं असं म्हणत होते। हो का? ते झालं आधीच, आत्ता काय म्हणत होतीस? मग काय चुकीचं बोलले सांगा बरं? तुम्ही माझ्यात गुंतलेले नाही आहात का? आणि उत्तर होच असायला पाहिजे, कारण ना सुनने की आदत हमें नहीं है। बच्चा, कुठून असलं काय काय शिकून येतेस ग? हो, खूप गुंतलोय तुझ्यात, म्हणून तर आलोय ना इथपर्यंत सगळं सोडून, माझ्या सुपर क्यूट बच्च्यासाठी। पण विकी, मला विचारायचं होतं की खरंच बाकीचे म्हणजे सगळे नवरे असेच असतात का? बाकीच्यांचं माहित नाही, पण हा, माझ्यासारख्या काही वेड्या अशा एक्सेप्शनल केसेस असतातच। बायको आपल्या नवऱ्यासाठी किती सॅक्रिफायसेस करते, मग पुरुषांनी त्यांचा हा त्याग समजून घेतला पाहिजे ना। मी परफेक्ट आहे असं मी कधीच म्हणत नाही, मी तर खूप चुकतो। आधी पण मी खूप चुका केल्या। लग्न झाल्यावर तुला त्रास दिला, ऍक्सेप्ट केला नाही, आपलं मूल आपण गमावलं, तुझ्यावर कितीतरी वेळा ओरडून बोललो, हात उचलला। पण आता जर मला संधी मिळत असेल तर मी त्या चुका सुधारू इच्छितो। बायको आपलं सगळं सोडून येते, इव्हन तिची आयडेंटिटी सुद्धा। कितीतरी लोक लग्न झालं की तिचं नाव बदलतात, मग नवऱ्याने जास्त नाही थोडं तरी तिच्या मनासारखं वागलं तर काय बिघडतंय? खूप जण असतील असं मी मुळातच म्हणणार नाही, पण हा, काही जण नक्कीच असतात जे आपल्या बायकोला समाजात आपल्या बरोबरीचं स्थान देतात, ना की दुय्यम। त्यातलाच एक मी आहे, ज्याला त्याच्या ह्या बच्चाला स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय। पण तेव्हा सुद्धा मी तुला बच्चाच म्हणे ना। त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले होते। यू आर वर्ल्ड्स बेस्ट हजबंड। ती तशीच त्याला जोरात मिठी मारते। आजवर कोणीच माझ्यासाठी एवढं केलं नाहीये,
इव्हन माझ्या आई वडिलांनी पण नाही. ते सगळं तुम्ही करताय विक्रांत. माझ्यासाठी माझं सर्वस्व आहात तुम्ही. मला ना दुसरं काही नसलं तरी चालेल, पण तुम्ही पाहिजे मला. वेडाबाई, मी असतोच ना सोबत, आणि यापुढे पण असेल. चल ब्रेकफास्ट करूया. मस्त ब्रेकफास्ट करून दोघं बाहेर आले होते पुढचे गेम्स खेळण्यासाठी. विकी, इथे डर्ट बायकिंग पण करतात, तुम्हाला आवडते ना? हो स्वीटहार्ट, खूप आवडते. चल. विकीला आधीचा एक्सपिरियन्स होता म्हणून तो एकटाच जाणार होता. मधुरा त्याला बघत व्हिडिओ काढत होती. या बायकिंगसाठी वेगळी बाईक लागते, ती तो घेऊन आला. सोबतच बाकीचे काही जण होते ज्यांनी मिळून रेस लावायचं ठरवलं. थोड्या वेळासाठी तीही घाबरली की उगाच आपण त्याला इथे आणलं नाही ना म्हणून, पण त्याने डोळ्यांनीच तिला आश्वस्त केलं. जॅकेट, पायात आणि हातात ग्लोव्ज घालून सगळे तयार झाले. एका क्षणासाठी तिला सगळेच एकसारखे दिसू लागले, पण हेल्मेट काढून त्याने तिला डोळे मिचकावून बघितलं आणि ओके म्हणून सांगितलं. तशी तर फ्रेंडली मॅच होणार होती, म्हणजे कॅम्पिंगवालेच होते सगळे, पण त्यातला एक जण फक्त विक्रांतसारखा प्रोफेशनल रायडर होता. रेस चालू झाली. सुरुवातीला सगळ्यांनी बाईक सुरू केल्यावरच इतकी धूळ उडाली की बहुतेक जणांचे डोळे बंद झाले. थोड्या वेळातच बायकर्स ती धूळ उडवत कुठल्या कुठे निघून गेले. हा सगळा थ्रिलर एक्सपिरियन्स होता तिच्यासाठी, पण त्याच्यासाठी त्याची नशा. आधी तो अशाच गोष्टीत रमायचा. बऱ्याच वेळाच्या अटीतटीच्या सामन्यात विक्रांत आणि दुसरा रायडर फिनिश लाईनच्या जवळ पोहोचले. स्पर्धा इतकी रोमांचक होती की कॅम्पिंगवाले सगळेच पाहायला आले होते. थोडा अजून स्पीड वाढवत विकी ती रेस जिंकला. पूर्ण घामाने भरलेला होता तो. हेल्मेट काढत दुसऱ्या माणसाशी त्याने हँडशेक केला. जमा झालेल्या गर्दीमधल्या निम्म्याहून अधिक मुली त्याच्या जवळ जाऊन सेल्फीज काढत होत्या. मधुरा फक्त त्यालाच बघत होती. किती वेगळं लाईफस्टाईल होतं त्याचं, तिच्या एकदम विरुद्ध. पण कधीच त्याने तिला तसं जाणवू दिलं नाही. त्याच्याजवळ मुलींचा घोळका बघून ती ताळ्यावर आली. मधुरा, अगं तू अशी ढिम्म काय बघतीयस? ते बघ, किती पोरी जाऊन त्याला चिकटतायत, आणि निघून यायचं सोडून बसलाय फोटोज काढत. असला कसला हा नवरा माझा? कसला म्हणजे किती हॉट आणि सेक्सी आहे. मग अशा पोरी त्याच्या मागे पुढे करणारच ना. पण मला माहिती, तो फक्त माझा आहे. ती मनातच एकटी विचार करत त्याच्याकडे पाहत होती. ओ मॅडम, कुठे हरवलात? त्याने डोळ्यासमोर चुटकी वाजवत तिला भानावर आणलं. तुझ्यात? ते तर लग्न झाल्यापासूनच हरवलीयस, नवीन सांग की काहीतरी. तो डोळा मारत पुढे निघून गेला. अच्छा, माझाच डायलॉग मलाच. कशी वाटली रेस? खूपच भारी. आधी तर मी घाबरले होते, वाटलं तुम्ही कुठे गेलात, पण नंतर दिसल्यावर जीवात जीव आला. अँड यू वॉन द रेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आहेस ना माझा लकी चाम. हरेन कसा मी, माय स्वीट हार्ट. दुपार होत आली होती. इकडे गँग पुण्याहून बँगलोरसाठी निघाली होती. जेवण करून मधुरा आणि विक्रांत निवांत गप्पा मारत होते. विक्रांत, मगाशी तुम्ही सायकलिंगमध्ये हरलात, मग आता? काय पाहिजे तुला सांग, देतो मी. प्रॉमिस? विकी, माझं MBA झाल्याबरोबर आपण पुण्याला शिफ्ट व्हायचं. मधुरा, हे काय नवीन? तू दुसरं काहीतरी माग बरं. हे मी ठरवणार आहे कधी परत जायचं ते. पण हे तर तुम्हीच ठरवलं होतं, जे हारेल त्याने जिंकणाऱ्याचं ऐकायचं म्हणून. बच्चा. विकी, तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? मग झालं तर. मला रश्मी वहिनींच्या असल्या नसल्याने काहीच फरक पडत नाही. तिच्यामुळे किती दिवस आपण घरच्यांपासून लांब राहायचं. आई बाबा सगळे खूप काळजी करतात आपली. मी उद्या जाऊ असं म्हणत नाहीये, पण सेकंड इयर झालं की जाऊयात ना प्लीज. मला खूप जीवावर येतं एकटं राहणं, आणि तुमची पण होणारी घुसमट समजतीये मला. मी बायको आहे तुमची, न बोलताही तुम्हाला काय पाहिजे ते कळतं मला. जाऊयात ना विकी, तुमचा बच्चा कंटाळलाय हो इथे. ती खूप सॅड बिचारा फेस करून त्याला समजावत होती. तो कितपत मानेल त्यालाच माहित होतं. बघू. का बघू? तुम्ही ना नेहमी असं करता, मला अजून पण छोटंच समजता. स्वतः जिंकलात की लगेच पाहिजे ते घेता, आणि मला मात्र देत नाही. ती तोंड फिरवून त्याच्याकडे पाठ फिरवून बसते. तू चीटिंग करून जिंकली असो ना. नाही, मी जिंकले हे इम्पॉर्टंट आहे ना. ठीक आहे, जाऊ. नक्की? ती मान वळवून विचारते. हो बाळा, जाऊ. परत पलटणार नाही ना तुम्ही? नाही बच्चा, प्रॉमिस. आर यू सिरियस? लाईक रिअली? येस, आपण जाणार. yippee! अजून वेळ त्याला शोना. तरी मला चालेल. बरं चला, निघायचं?
थांबूयात ना थोडा वेळ शोना. आपल्याला उशीर होईल पोहोचायला. विकी, अजून एक सरप्राईज आहे घरी. कोणतं? वेट, तू सगळी गँग इकडे तर नाही ना बोलावलीयस? हो. ती फुल एक्साइटमेंट मध्ये जोर जोरात मान हलवते. माहितीये विक्रांत, ते मला फूल बनवून सरप्राईज देणार होते. आता बसा म्हणावं बाहेरच. म्हणजे? तशी ती त्याला सगळं सांगते. ग्रेट आहेस तू. चला, खूप वेळ वाट नको पाहायला लावूस त्यांना. दोघं एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन कॅम्पमधून बाहेर पडतात. आशू आणि सगळे फ्लॅटवर पोहोचतात. अरे किती वेळ झाला बेल वाजवतोय, उघडत का नाहीयेत? नील म्हणतो. सगळं ठीक असेल ना? मधुरा तर ठीक असेल ना? आशू म्हणतो. तुला म्हणलं होतं ना आशू, सांगूयात त्यांना. आता कॉल पण लागत नाहीये त्यांचा. अभि म्हणतो. मुग्धा पण रडतीये ओ, कधी येतील ते लोक? रश्मी म्हणते. तशी तिच्याकडे बघून प्राजू तोंड वाकडं करते. काय प्राजू, आशू आणि नील, झाला का प्लॅन सक्सेसफुल? आता बसा बाहेरच. अभि थोडा रागात म्हणतो. अर्धा तास झाला यार बाहेरच आहे. तुफान मेल ना मुद्दाम गेली असेल, आपण येणार हे समजलं असेल तिला. आशू, पण तिला कोण सांगेल? अगं असावरी आपल्या घरातच तिचे चाहनेवाले जासूस खूप आहेत. सांगितलं असेल मम्मा किंवा काकांनी. मावशी असं करू शकत नाही कधीच. बरं आता काय करायचं? तिला फसवायला गेलो आणि आपलाच पोपट केला तिने. प्राजू म्हणते. अजून एकदा कॉल करून बघतो. हा नील, कर ना. डी कडे गेलो असतो, पण तीही बाहेर गेलीये. अभि म्हणतो. रस्त्यात नील कॉलिंग. नीलचा कॉल येतोय. विकी, कॉल नका घेऊ, माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आहे. ती त्याला आपला प्लॅन सांगते. बच्चा, मला हे नाही आवडलंय, मी नाही करणार आहे. प्लीज ना, यू लव्ह मी ना? हो बट शोना. प्लीज ना विकी, मी रिक्वेस्ट करते. ठीक आहे, पण मला हे नाही आवडलंय. खूप वेळ झाला बाहेर असतील ते. फ्लाईट लँड करून 1 तासाच्या वर होऊन गेलाय. तुम्ही त्याची काळजी नका करू, मला आहे त्यांची काळजी. म्हणजे? मी सांगितलंय मेडला, ती पोहोचतीये 5 मिनिटात. सगळ्यांना सगळं मिळेल, फक्त तुम्ही आपला प्लॅन नका विसरू. तुझ्या नादाला असाच लागत राहिलो ना तर एक दिवशी तसंच होईल. इकडे फ्लॅटवर. हॅलो सर, मला मधुरा मॅमनी यायला सांगितलं होतं. मेड म्हणते. वेलकम होम. डोअर ओपन करून सगळे आत येतात. फायनली पाऊण तासानंतर घरात आलोय, नील म्हणतो. बाहेर बसून वैतागल्यामुळे सगळे पाय पसरून बसले होते. मधुरा ना कधीच कोणाची काळजी घ्यायला चुकत नाही. नील तिचं कौतुक करत असतो. रश्मी पहिल्यांदा आली होती. ती घर बघण्यात गुंग असते. बेडरूम मध्ये तिने सगळ्या फॅमिली मेंबर्स सोबत फोटोज लावले होते. खूप छान असं घर सजवलं होतं तिने. जेवण करून सगळे आराम करत होते. दरवाजा उघडून विकी आणि मधुरा आत आले. आशू आणि नील पळतच त्यांच्याजवळ आले. तुफान मेल, कुठे होतेस तू? आणि विक्या, कॉल नाही घेतायत का? आशू म्हटला. हो ना, टेन्शननी जीव चालला होता आमचा. नील म्हटला. हे बार्बी. हाय प्राजू, कशी आहेस? आणि तू हे काय घातलंयस? तू मंगळसूत्र का घातलंयस? अच्छा अच्छा, राजा राणी खेळत होतीस का? अय्या, किती मजा. कोण आहे ग तुझा नवरा? अभिदादा, तू पण आलायस इथे? पण आपण इथे काय करतोय? पिलू, तू अशी का वागतेस? दादा चल ना, आपण आपल्या घरी वाड्यावर जाऊयात. मला हे दाढीवाले काका इथे का घेऊन आलेत? विकीकडे बोट दाखवत ती बोलू लागली. तशी सगळ्यांनी तोंडात बोटच घातली. दाढीवाले? तुफान मेल, काय झालं तुला? ए विक्या, ही अशी काय बोलतीये? आशूनी विचारलं. विकी, काय झालं हिला? नील पण घाबरला होता. मधुरा, मस्करी करतेस ना? आम्ही येत नाही म्हणून रागावलीयस ना? आसावरी म्हटली. ओ चष्मेवाल्या काकू, कोण तुम्ही? आणि असं माझ्याशी डायरेक्ट कसं काय बोलताय? विकी सगळ्यांपासून आपलं हसू लपवण्याचा प्रयत्न करत असतो. फ्लॅशबॅक. विकी, त्यांना सांग की मी पडले आणि मला मागचं काहीच आठवत नाहीये. बच्चा, मला तुझ्या बाबतीत असं बोललेलं आवडत नाही, माहितीये ना? प्लीज ना, काय नाही होत मला. तुम्ही आहात ना सोबत, खूप मज्जा येईल. ते डॉक्टर, रिपोर्ट आणि बाकीचं विचारलं तर सांगा कॅम्पवरून इथेच आलोय, गेलो नाही आम्ही हॉस्पिटलमध्ये. मी त्रास देत होते असं म्हणा. वेडा होईन मी तुझ्यासोबत राहून शोना. मी तर आधीच वेडी आहे तुमच्यासाठी. आता थोडं बाकीच्यांना पण बनवते. प्रेझेंट. हे काय अभिदादा, चल ना घरी जाऊ. पिल्लू, तू जरा बस इथे. तुला काहीच आठवत नाहीये का? विक्रांत, अरे हिला काय झालंय? अरे ऍक्च्युली ती पडली कॅम्पिंग मध्ये, तेव्हापासून हे असंच वागते. काय? डॉक्टरकडे गेला होतास का? डोक्याला काही जखम दिसत नाहीये? नील बघत म्हणाला. नाही, ती खूप त्रास देत होती म्हणून डायरेक्ट घरी चालू. बाळा,
तू तुझ्या नीलदाला कसं काय विसरू शकतेस? हा, कोण तुम्ही? मला तर 2च दादा आहेत, अभिदादा आणि संदीप दादा. मधुरा बाळा, मी तुझा नीलदा. ए मधुरा, हा जर मजाक असेल ना तर आत्ताच्या आत्ता बंद कर. आशू म्हणतो. अहो काका, मी कुठे मजाक करते? मी तर किती छोटी आहे आणि गोड आहे. आणि खोडकर, 1 नंबरची आगाऊ, मस्तीखोर, बिघडलेली आणि बेशिस्त आहेस. कोणाचं काही ऐकत नाहीस. स्वतःच्या मनाचा कारभार करत असतेस नेहमी. नुसतं ह्या विक्याला बोटावर नाचवत असतेस. काय म्हणालास आशू? मी बिघडलेली, बेशिस्त, आगाऊ? बच्चा, तो तुला 1 नंबरची आगाऊ आहे असं म्हणाला. हा, आता बरं हिला सगळं आठवलं. तुला ना मी सोडणार नाहीये आशू. त्याआधी मी तुला सोडणार नाहीये मधुरा. तू मला चष्मेवाली काकू म्हणालीस काय? हसावरी म्हणते. आणि मी राजाराणी खेळतीये. हा, प्राजू पण चिडलेली असते. मी कोण ते तर तुला आठवतच नाहीये, हो ना मधुरा? नील म्हणतो. ती नुसतीच मान हलवत त्यांना वाकडं तोंड दाखवत घरभर पळू लागली. सगळे तिला उशा फेकून मारत होते. शेवटी ती विकीच्या पाठीमागे जाऊन लपली. नीलदा, आशू, तुम्ही का मग मला नाही येणार असं म्हणालात? मला किती वाईट वाटलं होतं, म्हणून मग मी रिव्हेंज घेतला. ती त्याच्या मागूनच बोलत होती. तुझी मस्करी करत होतो बाळा. वाटलं तू चिडशील, पण तू नाही चिडलीस. मग मी मोठी झाली आता. हा, दिसला किती मोठी आणि समजूतदार झालीस. 1.5 तास बाहेर बसवलं आणि आता काय तर स्मृतीभ्रंशाचं नाटक केलंस. या विक्याच्या लाडाने तू फार शेफारलीयस. ओय आशू, मार खाशील आता. मधुरा, आसावरी आणि प्राजूने मिळून एकमेकींना हक केलं. रश्मी फक्त त्यांच्या गप्पा ऐकत होती. मधुरा पण रश्मी तिच्या घरी आली म्हणून मुग्धाला आपल्या हातात घेताना हसून हॅलो म्हटली होती. ओ माझी क्युटी पाय मुग्धा, माझं पिल्लू, काकूने किती मिस केलं तुला. तुला आली का माझी आठवण? हा विक्रांत, हिची स्माइल किती गोडे बघा ना. 6 महिन्यांनंतर सगळे भेटले होते. नॉनस्टॉप गप्पा सुरू होत्या. मधुरा, तुला कोणी सांगितलं आम्ही येणार आहे ते? आशू म्हटला. हमारी जासूस हर तरफ है. बर, बोल आता, काका की मम्मा? आईंनी. काय? ती पण बदलली का? तुझ्या नादाला लागून ना सगळे ठार वेडे झालेत. हो, आणि पहिला वेडा तू. माहितीये ना आपली पहिली भेट? हो ना जाने मन. गप्पा मारत सगळे मनसोक्त हसत खेळत होते.